सर जसं तुम्ही आता उल्लेख केलात की मोठी ब्रँच लातूर ब्रँच आहे, म्हणजे एक वन ऑफ द मोठी ब्रँच असेल लातूर ब्रँच. तर एकंदरीतच लातूर ब्रँच किंवा लातूरचा जो बँकिंगचा एक हे आहे तो एक टोटली डिफरंट आहे. म्हणजे आपण ज्याला लातूर पॅटर्न सगळीकडेच फेमस आहे, म्हणजे शिक्षणात असेल तसं बँकिंगमध्ये पण लातूर पॅटर्न फेमस आहे. तर याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर. काय लातूर ही आहे शेतमालाची खूप मोठी बाजारपेठ आहे. तिथे ट्रेडिंगचा व्यवसाय सीझनल का होईना पण खूप मोठ्या प्रमाणात चालतो. बरोबर. आणि तिथल्या मार्केट कमिटीचं विशेषतः असं आहे की तिथल्या जो माल घेऊन येणारा शेतकरी आहे त्याला सेम डेला कॅश पेमेंट दिलं जातं आणलेल्या मालाचं. हा तिथला एक विशेष हे होता आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तिथे माल खरेदी व्हायची. त्याचप्रमाणे ऑइल मिल, डाळ मिल ह्याला जे पूरक व्यवसाय आहेत शेतीपूरक ते पण फार मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते व्यवसाय त्यांचे फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आणि त्यामुळे तिथलं काम करायची जी पद्धत होती ती तिथे लागणारी कॅश, त्यावेळेला काही एवढं डिजिटल पेमेंट ते सुधारलेलं नव्हतं. त्यामुळे बहुतेक सगळी कॅश पेमेंट असायची आणि एवढ्या लोकांसाठी कॅश मॅनेज करणं हा सुद्धा एक मोठा आव्हान त्यावेळेला होतं. पण तिथे हे शिकायला मिळतं आणि त्याच जो व्यापार चालतो त्यांच्या ज्या लिलाव कसे होतात तिथल्या मार्केट कमिटीमध्ये, तिथे रेट कसा ठरतो आणि आवक किती आहे कमी जास्त त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपल्याला ते सगळं मॅनेज करावं लागतं. पण म्हणजे आमच्या आधीच्या बऱ्याच ब्रांच मॅनेजर जे होऊन गेले तिथे ज्यांनी सुरू केल्यापासून जे होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलपमेंट ब्रांचची चांगली केली होती. म्हणजे त्या एक काळ असा होता की जवळपास एकूण लातूरमधल्या बिझनेसमधला 75-80% बिझनेस फक्त जनता बँकेकडे होता. आणि त्यामध्ये मला खूप त्यामुळे शिकायला मिळालं हे सगळे जे विषय होते आणि मी त्याच्यात इंटरेस्ट घेऊन मी शिकून घेतलं. त्यामुळे तो या दृष्टीने तिथलं थोडंसं हे वेगळेपणा आहे. बरोबर आहे. आणि थोडासा विश्वास हा एक भाग तिथे वेगळा आहे. म्हणजे त्यावेळेला थोडंसं नाही म्हणलं तरी माणसावरच्या शब्दांना किंमत होती आणि त्याप्रमाणे काही वेळेला थोडंसं डेअरिंग करून पण करावं लागायचं आणि कधी त्याच्यामध्ये पण वाईट अनुभव आला नाही.